नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया. आजची महत्त्वाची बातमी 23 जानेवारीची खुश खबर. राज्य शासकीय सेवेत 10 वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी. या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण करूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज संदर्भात शासन निर्णय निर्गमित. कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे? शासकीय सेवेत 10 वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना कोणती मोठी खुश खबर आहे? उपरोक्त सर्व प्रश्नांच्या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास कोठेही स्किप न करता आवश्यक पहा. चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया. कंत्राटी सेवेत कर्मचाऱ्यांना म्हणजेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याच्या संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे की आरोग्य विभागाअंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना सपोर्ट स्टाफ यांच्या सेवेत सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर आकृतीबंधातील नियमित सपोर्ट स्टाफ या पदावर समायोजनाचे नियमित करण्याबाबत शासनाने आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे. शासनाकडून करण्यात आला आहे. या संदर्भामध्ये सदर कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चित करत असताना त्यांना सध्या कंत्राटी तत्वावर मिळणारे मानधन व त्यावर एक वेतन वाढ मिळून नियमित वेतन श्रेणीमधील पुढील टप्प्यावर निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याऐवजी त्यांना मागील महिन्याचा प्राप्त होणारा मानधन एवढा नियमित वेतन श्रेणीत पुढील टप्प्यावर निश्चित करण्यात यावे आणि सदर वेतन निश्चितीला संबंधित कार्यालय प्रमुखाने मंजुरी द्यावी असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. सेवा समायोजित केलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी नियुक्त आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसात रुजू होणे आवश्यक असेल. अशा प्रकारची विहित कालावधीत रुजू न झालेले कर्मचाऱ्यांना त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल असेही निर्देश देण्यात आले आहे आणि हाच तो शासन निर्णय आहे सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत निर्गमित केलेला आणि या शासन निर्णयाच्या आधारे आता यांना कायम सेवेत सामावून घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.